भगवान गणेशाचा जन्म नेमका कधी झाला? का माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते? आणि एकाच गणपतीच्या जन्माच्या इतक्या वेगवेगळ्या कथा पुराणांमध्ये का आढळतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गणेश जयंतीचे गूढ महत्त्व, तिळकुंड चतुर्थीची परंपरा आणि शिवपुराण, स्कंदपुराण, ब्रह्मवैवर्त पुराणातील अद्भुत गणेश जन्मकथा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची कथा अत्यंत विलक्षण आहे. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. गणेश जयंतीचे धार्मिक महत्त्व. गणेश जयंती हा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जाणारा पवित्र उत्सव आहे. या दिवशी भगवान गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या तिथीला तिळकुंड चतुर्थी, विनायक चतुर्थी असेही म्हणले जाते. धार्मिक मान्यतेनुसार माघ शुद्ध चतुर्थीला गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते. जसे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी महत्त्वाची आहे, तसेच माघ महिन्यातील गणेश जयंतीला तितकेच आध्यात्मिक महत्त्व आहे. गणेश जयंतीची पूजा व परंपरा. या दिवशी गणेशाची प्रतिमा हळद, कुंकू, शेण किंवा प्रतिकात्मक शंकूच्या स्वरूपात बनवली जाते. गणपतीला तिळाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण केला जातो. दिवसा उपवास केला जातो. रात्री भोजन किंवा मेजवानी हा विधीचा भाग असतो. पूजेनंतर चौथ्या दिवशी गणेशाचे पाण्यात विसर्जन केले जाते. तिळाचे लाडू प्रसाद म्हणून भक्तांना वाटले जातात. वेगवेगळ्या पुराणातील श्री गणेश जन्मकथा. शिवपुराणातील गणेश जन्मकथा. शिवपुराणानुसार एकदा माता पार्वती स्नानासाठी गेल्या असता नंदी द्वारपाल होते. भगवान शंकर तिथे आले आणि त्यांनी नंदीला बाजूला सारून आत प्रवेश केला. रागाच्या भरात माता पार्वतीने चिखलापासून एक सुंदर पुत्राची निर्मिती केली आणि त्यात प्राण फुंकले. हा पुत्र द्वारी उभा असताना भगवान शंकर आले. बालकाने त्यांना अडवले. युद्ध झाले. देवतागण पराभूत झाले. नारदांच्या सल्ल्याने भगवान शंकरांनी त्या बालकाचे मस्तक छिन्न केले. माता पार्वतीचा क्रोध भयंकर होता. त्या सृष्टी नष्ट करायला निघाल्या. देवतांनी विनंती केली. भगवान शंकरांनी उत्तर दिशेतील प्रथम दिसणाऱ्या प्राण्याचे मस्तक आणण्यास सांगितले. तो प्राणी होता हत्ती. हत्तीचे मस्तक जोडून तो पुत्र पुन्हा जिवंत झाला आणि तोच झाला श्री गणेश. स्कंद पुराणातील कथा. गणेश खंड. सिंदूर नावाच्या दैत्याने माता पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून गणेशाचे मस्तक छिन्न केले, परंतु बालक मस्तहीन अवस्थेत जन्माला आले. नारदांच्या सल्ल्याने गजासुराचे मस्तक छिन्न करून गणपतीने ते स्वतःच्या शरीरावर धारण केले. ब्रह्मखंड. माता पार्वतीने अमंगळापासून पुतळा तयार केला. भगवान शंकराशी युद्ध झाले. गजासुराचा वध करून त्याचे मस्तक जोडले गेले. अबुर्द खंड. कार्तिकेयाने गजमस्तक आणले. माता पार्वतीने प्राण फुंकले आणि तो महाविनायक झाला. भगवान शंकरांनी आशीर्वाद दिला, तुझ्या पूजेबिन कोणतेही कार्य सिद्ध होणार नाही. बृह ब्रह्म पुराणातील कथा. माता पार्वती पुत्रासाठी इच्छुक होत्या. भगवान शंकरांनी वस्त्र फाडून दिले. त्या वस्त्रापासून पुत्र निर्माण झाला, पण तो अल्पायू ठरला. आकाशवाणी झाली, उत्तर दिशेतील मस्तक जोडा. नंदीने ऐरावताचे मस्तक आणले आणि गणपती पुन्हा जिवंत झाले. ब्रह्मवैवर्त पुराणातील अद्भुत कथा. माता पार्वतीने कृष्णासारख्या पुत्राची इच्छा केली. भगवान कृष्णाने वरदान दिले. शनिदेवाच्या कुदृष्टीमुळे बालकाचे मस्तक छिन्न झाले आणि ते कृष्णात विलीन झाले. विष्णूंनी उत्तर दिशेस झोपलेल्या हत्तीचे मस्तक आणले. एक मस्तक हत्तीस आणि एक गणपतीस दिले. भगवान शंकरांनी आशीर्वाद दिला आणि गणपतीस अग्रपूजेचा मान मिळाला. गणेश जयंती केवळ उत्सव नाही, ती आहे बुद्धीचा विजय, अहंकाराचा अंत आणि विघ्नांवर मात करण्याची प्रेरणा. प्रत्येक पुराणातील कथा वेगळी असली तरी संदेश एकच आहे. श्री गणेश हे विघ्नकर्ता, सिद्धिदाता आणि प्रथम पूजा आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणती गणेश जन्मकथा सर्वात अद्भुत वाटली.
गणपती बाप्पा मोरया.